आन्सर सांगतो फर्स्ट 40 आन्सर्स मार्क करून घ्या आणि त्यानंतर मग जे डाउट्स असतील ते आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 1 mgl/4. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर येतं mgl/4 राईट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 2 आन्सर येतं सांगा बघा 0. सेंटर ऑफ मास कन्सेप्ट परवा शिकवले हा. काय म्हणते टू बॉडीज ऑफ डिफरंट मासेस 2 kg and 4 kg are moving with the velocities of 20 meter per second and 10 meter per second towards each other due to mutual gravitational interaction म्हणलंय. म्युच्युअल ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन म्हणजे काय इंटरनल फोर्स आहे एक्सटर्नल फोर्स आहे का. दोन बॉडी म्हणजे सिस्टीम आली त्याच्या मधला तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे इंटरनल फोर्स आहे. इंटरनल फोर्स जर ऍक्ट होत असेल एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर सेंटर ऑफ मास काय असतो ऍट रेस्ट असतो. त्याची व्हेलॉसिटी किती येणार 0. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू 0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर येतं लास्ट आता बघितलं आपण हा. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर येतं फर्स्ट. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर येतं फर्स्ट. क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर येतं सोडलं का थर्ड. तर आन्सर काय आपण नंतर सोडूया हा. क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर येतं थर्ड. 7 चा आन्सर येतं थर्ड. 8 चा आन्सर येतं लास्ट. 9 चा आन्सर येतं फर्स्ट. 10 चा आन्सर येतं सेकंड. 11 चा आन्सर येतं लास्ट. काय लास्ट ऑप्शन 1.5 आवर्स बरोबर आहे. 12 चा आन्सर येतं लास्ट. 13 चा आन्सर येतं लास्ट. 14 चा आन्सर येतं फर्स्ट. 15 चा आन्सर येतं लास्ट. 16 चा आन्सर येतं थर्ड. 17 चा आन्सर येतं थर्ड. 18 चा आन्सर येतं सेकंड. 19 चा आन्सर येतं फर्स्ट. फक्त अपवर्ड शब्द पाहिजे. अपवर्ड जर रेडियस झाले ना फक्त अपवर्ड ठेवायचं बाकीचं कट करा. अपवर्ड फक्त ठीक आहे. त्यानंतर 20 चा आन्सर येतं फर्स्ट. 21 सेकंड. 22 थर्ड. 23 सेकंड. 24 फर्स्ट. 25 सेकंड. 26 सेकंड. 27 C. 28 सेकंड. 29 लास्ट. 29 चं लास्ट घेतलं का सर 28 चं सेकंड 6I. 29 चं लास्ट. 30 चं लास्ट. 31 चं सेकंड. 32 चं आन्सर येतं थर्ड. 33 चं आन्सर येतं फर्स्ट. 34 चा आन्सर येतं फर्स्ट. 35 आहे ना क्वेश्चन काय आहे पुन्हा सांगा. ठीक आहे त्याचा आन्सर आपण काढूया. मॅडम नाही आहे लगेच आपण डिराईव्ह करूया. ठीक आहे. 36 काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आहे ना हां. 36 चा आन्सर येतं फर्स्ट. 37 चा आन्सर येतं सेकंड. 38 चा आन्सर येतं सेकंड. 39 चा आन्सर येतं लास्ट. आणि 40 चा आन्सर येतं फर्स्ट. ठीक आहे. थोडे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. त्यातले जे डाऊट्स असतील ते डिस्कस करूया. सांगा मला कोणता क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. त्यातले मला वाटतं सुरुवातीचे 20-25 क्वेश्चन सर्क्युलर मोशनवर बेस्ड आहेत. फिफ्थ ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय बघा. 2 stars M1 M2 आर पार्ट ऑफ बायनरी स्टार सिस्टीम. आता माहिती आहे तुम्हाला बायनरी स्टार सिस्टीम म्हणजे काय माहिती पाहिजे. हा लगेच प्रॉब्लेम शोधतो तुम्हाला. Binary star system, the radius of the orbits are r1 and r2 respectively, measured from the center of mass of the system. The magnitude of acceleration of m1 calculate करायचा आहे. तर बायनरी स्टार सिस्टीम म्हणजे काय बघा. तर बायनरी स्टार सिस्टीम म्हणजे काय ज्यामध्ये दोन स्टार्स असतात. ठीक आहे. बोथ आर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल एक स्टार समजा ह्या सर्कलमध्ये रोटेट व्हायला. दिस इज द फर्स्ट स्टार. सी हियर दिस इज द फर्स्ट स्टार. ओके. आणि सेकंड स्टार आहे तो समजा ह्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार आहे. बायनरी स्टार सिस्टीम मध्ये दोन्ही स्टारच्या ऑर्बिटचा सेंटर काय असतो एकच. ठीक आहे. मात्र ह्या ऑर्बिट मधला स्टार हा इथं असेल त्यावेळी आतल्या ऑर्बिट मधला स्टार इथं असणार. म्हणजे बोथ आर रोटेटिंग अबाउट देअर सेंटर ऑफ मास. पुन्हा सांगतो लक्षात द्या. समजा हे दोन स्टार्स आहेत. दिस इज द फर्स्ट स्टार and this is the second star. This is the second star. हा छोटा काढतो मी. हा समजा मोठा आहे. ठीक आहे. दोघांचा सेंटर ऑफ मास कुठे असेल
ऑन द लाइन जॉइनिंग सेंटर्स ऑफ टू बॉडीज, समजा इथे सेंटर ऑफ मास आहे. हा तर कशी फिरतात माहिती काय, इमॅजिन करा हे दोन्ही एकमेकाला जोडलेत. हा तर अशी फिरणार लाईक दिस. म्हणजे हे दोन्हीचा सेंटर ऑफ मास इथं आहे, तर सेंटर ऑफ मास भोवतीच दोन्ही फिरणार, पण हे नेहमी कशा असणार एकमेकाला अपोजिट साइडला असणार. दे रोटेट अबाउट देअर सेंटर ऑफ मास. म्हणजे हा स्टार कसा फिरणार, हा स्टार इथं असा फिरणार लाईक दिस, म्हणजे असा. ठीक आहे. हा कसा फिरणार, तर हा ह्याच्या भोवतीच फिरणार अबाउट द सेंटर ऑफ मास लाईक दिस. मग बघा दोन्ही एकमेकाला अपोजिट साइडला आहेत का. ज्यावेळी हा स्टार इथे येईल, असा फिरून इथे येईल, तर हा स्टार कुठे गेलेला असणार आहे, इथे गेलेला असणार. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवायचं, in binary star system both stars rotate about their center of mass and both are always on the opposite sides. जो दोघांच्यातला डिस्टन्स नेहमी काय राहणार, सेम नाही राहणार. दोघांच्यातला डिस्टन्स सेम राहणार. ह्याची रेडियस आणि ह्याची रेडियस वेगळी असणार ना. ह्याचं डिस्टन्स ज्या सेंटर पासून असणार ते r1 असेल, ह्याचं डिस्टन्स r2 असेल, तर नेहमी या दोघांच्यातला डिस्टन्स r1 प्लस r2 असणार. मला सांगा याच्यामध्ये कुठला फोर्स असेल मग दोघांच्यामध्ये. Both are rotating about their center of mass under the action of their mutual gravitational attraction. Gravitational force है. So what is gravitational force here? F is equal to G. फॉर्म्युला यूज करायचा आहे. ह्याचं मास समजा m1 घेऊया, ह्याचं मास आपण m2 घेऊया. G m1 m2 अपॉन r1 प्लस r2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा दोन्हीच्या मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर विचारलं काय आपल्याला, एक्सेलरेशन ऑफ m1. हा m1 आहे समजा, ह्याचा एक्सेलरेशन काढायचं असेल तर एक्सेलरेशन म्हणजे फोर्स अपॉन मास ना. ह्याच्यावर ऍटॉमिक नंबर ऑफ फोर्स किती आहे, एवढाच आहे. ह्याच्यावर ऍटॉमिक नंबर ऑफ फोर्स किती आहे, तेवढाच आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये दोन्ही बॉडीवर ऍटॉमिक नंबर ऑफ फोर्स काय असतो, सेम असतो. मग एक्सेलरेशन ऑफ फर्स्ट बॉडी तुम्हाला काढायचं असेल तर फोर्स अपॉन काय ना m1 येणार. मग m1 ने डिवाइड केलं तर काय होणार, m1 कॅन्सल होणार. व्हॉट इज आन्सर, G m2 अपॉन r1 प्लस r2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिलं का ऑप्शन. लक्षात ठेवा बायनरी स्टार सिस्टीम असं कुठेही क्वेश्चन आला लक्षात ठेवायचे, 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. दोघांचा टाइम पिरियड काय असणार, सेम. दोघांमध्ये डिस्टन्स किती असणार नेहमी, सेम, r1 प्लस r2. हा दोघांची अँग्युलर वेलोसिटी काय असणार, सेम. बोथ रोटेट अबाउट देअर सेंटर ऑफ मास. स्मिथ हे डिस्टन्स समजा d दिला असेल, d इज इक्वल टू r1 प्लस r2 असं दिलंय फॉर एक्झाम्पल याच क्वेश्चन मध्ये. तुला विचारलं व्हॉट इज डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम m1, तर आन्सर काय लिहिणार, m2d अपॉन m2d अपॉन m1 प्लस m2. टू बॉडी प्रॉब्लेम्स घेतला ना सेंटर ऑफ मास. हा सिंगल पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे, दोघांचं सेंटर ऑफ मास इथं असेल. मग हे डिस्टन्स समजा आपण r1 घेतलं, इकडे डिस्टन्स r2 घेतलं, दोन्हीमध्ये डिस्टन्स d घेतलं, तर पहिल्या बॉडी पासून सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सवर असणार, m2d अपॉन m1 प्लस m2. दुसऱ्या बॉडी पासून किती डिस्टन्सवर असणार, m1d अपॉन m1 प्लस m2. हे लक्षात ठेवायला तुम्हाला, त्याशिवाय पर्यायच नाही. सगळ्या ठिकाणी डेरिव्हेशन डिराईव्ह करणं शक्य पण नाही. ठीक आहे. तर मी हे एका लेक्चरमध्ये हे डेरिव्हेशन डिराईव्ह करून दाखवलंय मी, सेंटर ऑफ मासचं फर्स्ट लेक्चर. चला कंप्लीट झालं काय. आणि कोणता क्वेश्चन सांगा तुम्हाला अवघड वाटलेला, कुठलाही क्वेश्चन सांगा. यस, क्वेश्चन नंबर 5 आपण डिस्कस केला आहे. क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर येतो थर्ड 9. क्वेश्चन नंबर 9. मी तुम्हाला असं म्हणणार नाही आहे इतका सोपा क्वेश्चन का विचारलाय तुम्ही. हा कुठलाही क्वेश्चन तुम्ही विचारू शकता, फक्त तुम्ही प्रयत्न केला असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9. In a rotational motion, the rigid body, in the rotational motion of the rigid body, all particles move with. आता लक्षात आहे, कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतो. रिजिड बॉडी म्हणजे काय, रिजिड बॉडी म्हणजे काय, इवन इफ लार्ज फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी, बॉडी डज नॉट चेंजेस इट्स साइज शेप. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या चॉकला मी कॉम्प्रेस केला, असं प्रेस केलं, हंड्रेड्स ऑफ न्यूटन फोर्स लावला तरी याच्या साइज मध्ये चेंज होत नाहीये. मॉलिक्युल्स कॉम्प्रेस होत नाहीये, इंटरएटॉमिक डिस्टन्स चेंज होत नाहीये.
मग समजा एक डिस्क आहे फॉर एक्झाम्पल ना, ही डिस्क आहे आणि ही डिस्क रिजिड बॉडी पासून बनलेली आहे. ठीक आहे, तर रिजिड बॉडी पासून डिस्क बनलेली आहे आणि डिस्क इज रोटेटिंग अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर. याच्या होती फिरलेली डिस्क. आता मला सांगा ही जर रिजिड बॉडी पासून बनली असेल, हा म्हणजे पार्टिकल्स होणार आहेत कधीत ना, हे पार्टिकल्स आहेत समजा रिजिड बॉडीचे पार्टिकल, डिस्कचे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, हा पहिला पार्टिकल आहे. मी ऑइल पेंट असे कलरला स्पॉट दिले. हा ऑइल पेंट समजा मी रेड कलरचा स्पॉट दिला आणि हा व्हाईट कलरचा स्पॉट दिला फॉर एक्झाम्पल. आणि डिस्कचं एक्झॅक्ट एक रोटेशन कंप्लीट झालं. हा पॉइंट कसा मूव्ह होणार एका रोटेशन मध्ये, हा कसा मूव्ह होणार एका रोटेशन मध्ये, बरं आहे का? म्हणजे असं येणार ना, म्हणजे दोन्हीचं रोटेशन एकाच वेळी कंप्लीट झालं का? दोन्ही पॉइंटचं रोटेशन एकाच वेळी कंप्लीट झालं ना. एव्हरी एटम अँड मॉलिक्यूल ऑफ द डिस्क कंप्लीट्स वन रोटेशन इन द सेम टाइम. म्हणजे प्रत्येकाचा अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? सेम. म्हणजे लक्षात ठेवायचं रिजिड बॉडीमध्ये प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असते, लिनियर व्हेलॉसिटी वेगळी असते का? वी नो v इक्वल टू r ओमेगा. हा कॉन्स्टंट असेल तर v कशावर डिपेंड आहे? r वर. ज्याचा r जास्त म्हणजे एजला जो पार्टिकल आहे त्याची लिनियर व्हेलॉसिटी काय असणार? जास्त. जी जवळ आहे त्याची लिनियर व्हेलॉसिटी काय असणार? कमी. जी सेंटरला त्याची लिनियर व्हेलॉसिटी किती असणार? 0 बिकॉज r इज इक्वल टू 0. सेंटरचा पार्टिकल मूव्ह होतो का? नाही ना, तो ॲट रेस्ट असतो. म्हणजे v इज प्रोपोर्शनल टू स्मॉल r इफ ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे रिजिड बॉडीसाठी ओमेगा सगळ्यांसाठी सेम असतो हे लक्षात ठेवा. आदित्य दुसरे कन्सेप्ट सांगतो लक्षात. समजा मेटलचा रॉड आहे, इमॅजिन करा रिजिड. मेटल तुमच्या दृष्टीने रिजिड आहे ना, ऍक्च्युअली रिजिड नाही. मेटल काय आहे? इलास्टिक आहे. इलास्टिक, प्लास्टिक, रिजिड असे तीन टाइप आहेत. तुम्हाला असं व्यू होतं की मेटल रिजिड आहे, मेटलचा पार्टिकल जे इझिली चेंज होत नाही असं कन्सिडर करूया आपण. हा मेटलचा रॉड आहे, तो इथे मी फिक्स केला, इथे मुळा मारला, रिमिट मारलेला आहे आणि मेटलचा रॉड असा मी उचलला, स्लोली वर उचलला, असा मूव्ह केला इथं. तर मूव्ह होताना तो डायरेक्ट असा येईल इथपर्यंत, बरोबर आहे? हा पार्टिकल इथून कुठे गेला? इथे गेला. हा पार्टिकल इथून कुठे गेला? इथे गेला. इथला पार्टिकल कुठे गेला? तो इथे गेला. हा पार्टिकल कुठे गेला? इथं गेला. मला सांगा हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल किती असणार? हा अँगल किती आहे? हा किती आहे? कन्फ्युज का मला? सेम आहे रे, दोन लाईन मधला अँगल सेमच असतो की. हा अँगल सेम आहे म्हणजे प्रत्येक पार्टिकलला सेम टाइम मध्ये सेम अँगल कव्हर केलाय. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी काय आली? सेम आहे. आता मी काय करतो बघा, हा जो मेटलचा रॉड आहे तो मी समजा रबरचा घेतला. इमॅजिन करा, तुम्हाला व्हेलॉसिटी वेगळी असते सांगण्यासाठी मी एक्झाम्पल सांगतोय. फ्लेक्झिबल वायर आहे, जेलीची वायर आहे. ठीक आहे, इमॅजिन करा जेली पासून बनलेली आहे. हा जेली म्हणजे काय आवडतं गाइस? हा आणि हा पार्ट असं वर उचलला, फ्लेक्झिबल आहे ना, तर तो असा पेन होणार. इथला अँगल आणि हा अँगल याच्यामध्ये डिफरन्स अँगल आहे का मला? हा वाढला ना, म्हणजे याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? वेगळी आहे. इथली अँग्युलर व्हेलॉसिटी काय? वेगळी आहे. म्हणजे नॉन रिजिड असेल तर प्रत्येक पार्टची अँग्युलर व्हेलॉसिटी वेगळी असू शकते, पण रिजिड बॉडीमध्ये प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे? सेम असणार आहे. क्लिअर झालं का? सो आन्सर शुड बी सेम अँग्युलर व्हेलॉसिटी अँड डिफरंट लिनियर व्हेलॉसिटीज. बरोबर दिले का आन्सर? ऑप्शन सी येते. काय दिलं मग मी? ए दिलंय आणि सी येते सर. 8 चं काय दिलंय? डी लास्ट बरोबर आहे आणि 10 चं डी सेकंड बरोबर आहे. 9 चं पण वेगळं दिलंय मी. 9 चं आन्सर सी येतं विथ डिफरंट लिनियर व्हेलॉसिटीज अँड सेम अँग्युलर व्हेलॉसिटी. अजून दुपारची वेळ आहे, एखादा आन्सर चुकणार असतं. हा बोला अजून. 10 12 क्वेश्चन नंबर 12 ना. क्वेश्चन नंबर 12 बघा. Point P is on the rim of the wheel initially at rest and in contact with the ground. Okay, find the displacement of the point P if the radius of the wheel is 5 meter and wheel rolls forward half the revolution. क्वेश्चन चं मीनिंग काय बघा. म्हणजे हा ग्राउंड आहे, ग्राउंड आणि इथे एक व्हील आहे आणि व्हीलचा जो पॉइंट ग्राउंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याला नाव दिले आपण P. दिस इज द पॉइंट P. The point P of the wheel is in contact with ground, initially is in contact with ground and wheel rolls forward, roll वाला forward direction ला आणि याचा हाफ रोटेशन कंप्लीट होणार आहे. तर ह्या पॉइंटचं काय करायचं तुम्हाला?
डिस्प्लेसमेंट नॉट डिस्टन्स. डिस्टन्स काढणे खूप अवघड आहे. डिस्प्लेसमेंट विचारले ते सोपं आहे. आता लक्षात. आता हा पॉईंट म्हणजे काय करूया, एक सायकलची रिम आहे आणि सायकलच्या रिमला समजा मी इथे कलर केलेला आहे. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी इथं रेड कलरचा स्पॉट दिला आहे. सायकलच्या रिमला कलर केला आपण आणि पॉईंट इथं आहे. ती रिम आहे तशी मूव आली. मला सांगा ह्याचं एक रोटेशन झाल्यानंतर रोल होत चाललंय. हे असं रोल होत चाललेलं आहे पुढं. हा एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर हा कलर स्पॉट कुठं असणार आहे. एक्झॅक्टली एक रोटेशन कंप्लीट झाल्याचं तिथं म्हणजे इथं नाही, इथं पुढे असणार पण खाली ग्राउंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार. बरोबर ना. इट इज ऑलवेज इन द कॉन्टॅक्ट विथ ग्राउंड आफ्टर एव्हरी रोटेशन. समजा हाफ रोटेशन झालं तर कुठे येणार तो टॉप लाईनला. तर ज्यावेळी हाफ रोटेशन होईल व्हील इथं आलेला आहे आणि आता याचं हाफ रोटेशन कंप्लीट झालंय. हाफ रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे हा कलर स्पॉट आता इथं आलाय. पी पॉईंट इथं आलाय. बरोबर आहे का. मग तुम्हाला कोणाची डिस्प्लेसमेंट काढायची आहे त्या पॉईंटची. त्या पॉईंटची इनिशियल पोझिशन कुठं आहे इथं आहे. फायनल पोझिशन कुठं आहे इथं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल आणि फायनल मधलं मिनिमम डिस्टन्स हे काढायचं. डिस्प्लेसमेंट म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट लाईन डिस्टन्स काढायचं असतं इनिशियल आणि फायनल मधलं. म्हणजे हे काढायचं आहे. मग हे काढण्यासाठी तुम्हाला हे डिस्टन्स माहिती आहे. हे डिस्टन्स किती असेल सांगा. हे डिस्टन्स किती असेल मला सांगा. एक रोटेशन मध्ये व्हील किती डिस्टन्स कव्हर करतं. डिस्टन्स खालचं ग्राउंडवरचं 2 पाय पेरिमीटर ना. जेवढा पेरिमीटर आहे तेवढंच पुढे जाणार की 2 पाय. हा रोटेशन मध्ये किती जाणार पाय. म्हणजे हे डिस्टन्स किती कव्हर केलं पाय. हे डिस्टन्स किती आहे r + r म्हणजे 2r. पायथागोरस थेरम आपला तुम्हाला आन्सर मिळेल. पायथागोरस थेरम अप्लाय करायचं फक्त. किती सोपं आहे बघा. ह्या जर मात्र डिस्टन्स विचारलं असतं डिस्टन्स कव्हर्ड बाय द पॉईंट तर अवघड असतं. हे डिस्टन्स तुमचं असं असतं म्हणजे हा पॉईंट कसं दिसणार बघा. हे व्हील जसं पुढे जाईल असं जसं रोल होत जाईल पुढं तसं हा पॉईंट तुमचा असा होणार लाईक दिस. आलं का. हा पॉईंट असा मोजणार मग खाली येणार मग परत वर जाणार असं लाईक दिस. तो स्ट्रेट लाईन मध्ये होणार नाही. त्यामुळे डिस्टन्स काढणं खूप अवघड आहे म्हणून तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारलं. येस येऊन द्या. रिपीटर्सच्या वेळेसला ग्रॅव्हिटेशन टॉपिक सुरू आहे माझा. ते लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे आणि अगदी नीट लेवलला अगदी व्यवस्थित लेक्चर्स वाले ते. ठीक आहे. ते तुम्हाला पाठवतो. जेवढे वेळ मिळेल तेवढे तुम्ही ते एक्स्ट्रा बघा ग्रॅव्हिटेशनचे. तुम्हाला काय झालं पण जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांना ग्रॅव्हिटेशन झालेलं नसेल. बरोबर ना. मग तो तुम्ही टॉपिक कंप्लीट करू शकता. बरोबर कॅल्क्युलेशन करायची. पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आणि हे डिस्टन्स काढायचं. r² + 2r² स्क्वेअर रूट मध्ये. झालं का. आणि कोणता क्वेश्चन. किती 28. क्वेश्चन नंबर 28 बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क अबाउट डायमीटर इज I. प्रिंट झाला आहे बघा. मग तोच आहे ना क्वेश्चन. मोमेंट ऑफ इनर्शिया 28 नंबर कसं कळाला. क्वेश्चन नंबर 28 बघा. लक्ष तर दे किमान. Moment of inertia of uniform circular disc about a diameter is I. About diameter moment of inertia I दिला है. Its moment of inertia about an axis perpendicular to its plane and passing through a point on the rim is. Simple question है. About diameter moment of inertia दिला I and about काय करायचं आहे. About axis perpendicular to the plane passing through the rim. म्हणजे समजा अशी डायग्राम आहे. रिंग मध्ये का डिस्क म्हटलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क.
डिस्कचा अबाउट डायमीटर म्हणजे डायमीटर हा एक्स ऑफ रोटेशन असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो आय म्हणले तरी पण आयचा फॉर्म्युला काय असणार mr² बाय 4 फॉर्म्युला सगळे पाठवायचे mi ऑफ डिस्क अबाउट डायमीटर mr² बाय 4 तुम्हाला विचारलं mi ऑफ डिस्क अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन हे काढायचं आहे प्लेनला परपेंडिक्युलर पण प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे हा सेंट्रल एक्सिस झाला याचा फॉर्म्युला माझा mr² बाय 2 होता मग mr² बाय 2 असेल तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल यूज केलं तर 3 बाय 2 mr² होतो mr² बाय 2 प्लस mr² म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन जो तुम्हाला काढायचा आहे तुम्ही आय डॅश म्हणतो हा तुम्हाला काढायचा आहे इज इक्वल टू काय येणार 3 बाय 2 mr² पण mr² ची व्हॅल्यू किती आहे तिथं 4 आहे ते पुट अप करतो सो 3 बाय 2 ना 3 बाय 2 mr² ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे किती आलं आहे 6 आहे ना दिला आन्सर 6 आहे का सगळे फॉर्म्युले माहित पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया फ्रॉड 3-4 फॉर्म्युले ml² बाय 12 ml² बाय 3 7/48 ml², mi ऑफ रिंग mr² बाय 2 3 बाय 2 mr², 2 mr², d चे 4 फॉर्म्युले mr² बाय 2 mr² बाय 4 5 बाय 4 mr², 3 बाय 2 mr². त्यानंतर सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 बाय 5 mr², 7 बाय 5 mr². हॉलो स्फिअरचा 2 बाय 3 mr², बरोबर 2 बाय 3 mr² मग प्रिन्सिपल यूज करायचं. सिलेंडरचे 4-5 फॉर्म्युले हॉलो सिलेंडरचे 3-4 फॉर्म्युले हे सगळे 20 ते 25 फॉर्म्युले ते पाठ तोंड पाठ पाहिजे. फॉर्म्युला पाठ असेल तरच क्वेश्चन पेपर बघायचं नाही क्वेश्चन पेपर बघायचं नाही आहे एक्झाम मध्ये बरोबर आहे ना फॉर्म्युला तर पाठ पाहिजे सगळेच फॉर्म्युले पाठ पाहिजे. वेळ तुमच्याकडे जास्त नाही आहे लक्षात ठेवायचं 5 महिने राहिले आहेत. हां नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी दिवाळीत एकच दिवस दिवाळी एन्जॉय करायची. हा एकच दिवस एन्जॉय करायची. यावर्षी दिवाळी पण नाही आहे यावर्षी फक्त कोरोना असेल 4-5 महिने आपले गेलेले आहेत. थोडं भरून काढणं एवढं सोपं नाही आहे. एक्झाम केली तरी 2 महिने पुढे जाईल वर्षभर तर पुढे जाणार नाही. रिपीटरच्या मनाने असं केलं होतं एक्झाम होणार नाही म्हणत ना 4 महिने निवांत काढतात आणि एक्झामची डेट डिक्लेअर झाल्यानंतर पण कुणाचा विश्वास नाही आहे एक्झाम होईल असं खाली आले ते आलेच शेवटी. कोरोना पण पेपर सोपा होता आता कोरोना गेलाय लास्ट बेंच अभ्यास करावा लागेल. हां नेक्स्ट क्वेश्चन 31 ओके क्वेश्चन नंबर 31 बघा. अ सर्क्युलर डिस्क ऑफ मास 2 kg तोच आहे ना तोच आहे का सर्क्युलर थिन डिस्क थिनच घेतो आपण नेहमी. हा काय काय ना 30 करायचं आहे का ओके. 4 point masses each of value m are placed at the 4 corners ABCD of side 1 च्या ऐवजी L घ्या side L. The moment of inertia of system about axis passing through point A and parallel to side क्वेश्चन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे parallel to side करायचं parallel to side कारण ऍक्सिस कसा आहे ते समजल्याशिवाय क्वेश्चन समजत नाहीये. क्वेश्चन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे parallel to side. हे सोपं क्वेश्चन आहे. समजा 4 particles आहे. दिस इज द फर्स्ट पार्टिकल दिस इज द सेकंड पार्टिकल ओके थर्ड पार्टिकल and this is the fourth particle. 4 particles are placed at the 4 corners of the square. हा आणि याची साइड किती आहे L आहे. M is the mass, L is the side of the square. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. याच्यामध्ये कितीतरी क्वेश्चन्स तयार होतात. तिथंच मी करून दाखवतो लक्षात आहे. एक पहिला सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टम अबाउट एक्सिस पॅरलल टू साइड. समजा हा A पॉइंट आहे A B C D हा A B C D पासिंग थ्रू A म्हणलंय पण पॅरलल टू साइड म्हणलंय. मग या A मधून जाणारे कुठल्या साइड आहेत की नाही दोन्ही कुठली पण घ्या समजा ही घेतली अशी. सो दिस इज द एक्स ऑफ रोटेशन. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तुम्हाला काय सांगितलं पॉइंट मास असेल पॉइंट मास तर मोमेंट ऑफ इनर्शिया 0 घ्यायचा आहे अबाउट इट्स ओन ऍक्सिस कारण r किती लायचा
परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एक्स ऑफ रोटेशन 0, याचं 0. याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार? पॉइंट मास असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे m इनटू l स्क्वेअर आणि हा m इनटू l स्क्वेअर. ठीक आहे. सो m इनटू l स्क्वेअर प्लस m इनटू l स्क्वेअर म्हणजे त्याला I इक्वल टू 2m स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर आहे इथं. आता हा क्वेश्चन आणि कशा प्रकारे चेंज होतो बघा. हे कळलं? हाच क्वेश्चन असा विचारला, 4 solid spheres each of mass m and radius small r are placed at the four corners of the square. पॉइंट मास काय केलं मी? 4 solid spheres घेतले. 4 solid spheres each of mass m and radius small r are placed at the four corners of the square. मास मध्ये कसं आहे? सॉलिड स्फियर चे रेडियस r दिले, स्मॉल r घ्या, कॅपिटल r घ्या, व्हॉटएव्हर, आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. कसं करणार आता सांगा बघूया. कोण सांगते बघूया? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम काढायचा आहे अबाउट गिवन एक्स ऑफ रोटेशन. हाच एक्सिस समजा. पॉइंट मास असताना हा फॉर्म्युला होता. तर पॉइंट मास नाही आहे, सॉलिड स्फिअर्स आहे मोठे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा सांगा ना. आन्सर सांगा ना. 2/5 त्याचा 2/5 r स्क्वेअर, 2/5 m r स्क्वेअर. बरोबर. पुढं 2/5 m स्क्वेअर प्लस पुढं 4 ची बेरीज केली 4 टाइम्स करायचं सर. येते का नाही? मग काय करायचं? आणि परवा सांगितलं तुम्हाला मी, आज आपण ऑफलाईन लेक्चर सुरू केल्या गेल्या एक तुम्हाला हिंट दिली, जी तुम्ही विसरला. मला काय सांगितलं होतं मी? मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना बॉडी जर पॉइंट मास नसेल तर दोनच टेक्निक आहेत. कुठले? जी बॉडी ऍक्सिसला डायरेक्ट टच झाले त्याला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. बरोबर सांगितलं का नाही? नंबर ऑफ डिस्क वगैरे घेऊन तीच कन्सेप्ट सगळीकडे यूज करायची आहे सगळ्या प्रॉब्लेमला. ठीक आहे. आणि जी बॉडी ऍक्सिसच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे त्याला काय करायचं? प्रिन्सिपल यूज करायचं. ठीक आहे. मग ह्या 4 स्फिअर पैकी कोणता स्फिअर ऍक्सिसला टच झाला आहे? ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला डायरेक्ट हा याच्या सेंटर मधून पास झाला आहे कन्सिडर करायचं. ठीक आहे. सेंटर मधून पास झालाय. सो याचा फॉर्म्युला काय ना? 2/5 m r स्क्वेअर. ठीक आहे. किती बरोबर आहे? हा I1 घेतो मी. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय ना? 2/5 m r स्क्वेअर. हा I2 घेतो. I2 2/5 m r स्क्वेअर. हे बरोबर आहे. आता हा जो सॉलिड स्फिअर आहे तो याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? नाही आहे. मग काय करायचं मी सांगितलं होतं? जो कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे त्याच्या सेंटर ऑफ मास मधून जाणारा ऍक्सिस इमॅजिन करायचा, जो ह्या ऍक्सिसला कसा असेल? पॅरलल असेल. पण इथे इमॅजिन करतो मी असा. हा काय पॅरलल याच्या सेंटर मधून गेलाय का? मग ह्या सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया स्वतःच्या ऍक्सिस साठी काढायचं. काय ना? बरोबर आहे. ह्या सॉलिड स्फिअरचा स्वतःच्या सेंटर मधून पास झालाय. ह्याच्यासाठी मिळाला काय म्हणायचं? आयसी. कारण याच्या सेंटर पासून गेलाय. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याच्यासाठी काढायचा आहे. मग काय ना? IO is equal to IC plus m square. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस is equal to IC किती आहे? 2/5 m r स्क्वेअर प्लस मास ऑफ द बॉडी किती आहे? m. आणि डिस्टन्स किती आहे? l स्क्वेअर. तुम्हाला समजण्यासाठी मे बी हे 2r दिलं जाईल. आन्सर सिम्प्लिफाय करायचं असेल तिथे l दिलं जाईल m l स्क्वेअर. h is equal to l. काय का? आता हे मोमेंट ऑफ इनर्शियाचा झाला, तो याच्यामध्ये ऍड करायचा. हे टोटल आन्सर तुमचं काय होतं बघा? 2/5 m r स्क्वेअर प्लस 2/5 m r स्क्वेअर. टोटल I is equal to किती? 2 टाइम्स 2/5 m r स्क्वेअर. हे पहिल्या दोन्हीचं झालं. आणि याचं काय ना? प्लस 2 टाइम्स 2/5 m r स्क्वेअर प्लस m r स्क्वेअर. हे तुमचं फॅक्ट आन्सर झालं. क्वेश्चन थोडासा मी चेंज करा फक्त. पॉइंट मासऐवजी सॉलिड स्फिअर आन्सर बदलला. हा ऍक्सिस असा घेतला, आन्सर बदलला. हा ऍक्सिस असा घेतला, आन्सर बदलला. हा ऍक्सिस असा घेतला, आन्सर बदलला. किती तर प्रॉब्लेम करतो त्याच्यामध्ये. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. क्लिअर झालं? आवाज करून घ्या. सिनॉप्सिसच्या वहीमध्ये सॉलिड स्फिअर्स असं मेन्शन करा आणि लिहून घ्या. नंतर तुम्हाला समजेल. 4 solid spheres placed at the four corners of the square. म्हणा 4 solid spheres are placed at the four corners of the square. 4 solid spheres are placed at the four corners of square of length L.
find mi about one of the side of the square. असा क्वेश्चन आहे. फाइंड mi about one of the side of the square. त्या स्क्वेअरच्या एका साइडला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तुम्ही घरी याच्यावर वर्क करायला पाहिजे आणि जे डाऊट येतील ते विचारला पाहिजे तर अभ्यास होणार त्यावर. फक्त लिहून घेऊन अभ्यास होणार नाही. हा टॉपिक असंच कम्प्लीट करायचा तुम्हाला. बोला अजून काय. त्याच्या पुढचे क्वेश्चन 40च्या पुढचे जे डिस्कस केले आहेत ते पण व्हिडिओ बघा, परत रिपीट करा. सगळे क्वेश्चन परत तुम्ही सोडवायला बघा. महत्त्वाचा टॉपिक आहे. 1-2 क्वेश्चन त्याच्यावर असतात. आणि कोणता क्वेश्चन. आई कुठला तर क्वेश्चन चेंज आहे ना. क्वेश्चन वाचला. क्वेश्चन वाच. युनिफॉर्म स्क्वेअर प्लेट ना. सो कन्सिडर युनिफॉर्म स्क्वेअर प्लेट. ओके, ही स्क्वेअर प्लेट आहे. पुढं साइड ए. हां, साइड ए. Mass m. Okay. The moment of inertia of this plate and axis perpendicular to its plane and passing through one its corner is. Okay. त्याचे फॉर्म्युला आपल्या बोर्डला नाही आहेत. बोर्डला याचे स्क्वेअर प्लेटचे फॉर्म्युले नाही आहेत, बरोबर ना. 5 बॉडी मध्ये ही बॉडी नाही आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. हां, मी थोडक्यात डिराइव्ह करून दाखवतो वाटतं. हां, लक्षात कसं ठेवायचं बघा. ही स्क्वेअर प्लेट जी आहे बघा, स्क्वेअर प्लेट ही स्क्वेअर प्लेट समजा मी कॉम्प्रेस केली. फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं बघा. ही स्क्वेअर प्लेट जर मी अशी कॉम्प्रेस केली, हां, तर मी इथं अशी कॉम्प्रेस केली तर काय होईल सांगा बघा. रॉड होणार. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ml²/12. ठीक आहे. आता जी साइड आहे त्याला मी ब्रेडथ म्हणतो. रेक्टँग्युलर प्लेट साठी फॉर्म्युला काढूया आपण पहिला आणि मग स्क्वेअर प्लेट जाऊया. एक एक्स्ट्रा पॉइंट सांगतोय मी. ही लेंथ आहे आणि ही ब्रेड्थ आहे. फॉर एक्झाम्पल लेंथ अँड ब्रेड्थ. ओके, अशी कॉम्प्रेस केली की रॉड बनणार ज्याची ब्रेड्थ नाही, कारण थिन रॉडला आपण ब्रेड्थ घेत नाहीये, फक्त लेंथ असणार. सो फॉर्म्युला इज ml²/12. बरोबर आहे. आणि अशी कॉम्प्रेस केली की काय बनणार. ही प्लेट अशी कॉम्प्रेस केली काय बनणार. रॉडच बनणार ना. पण त्याची लेंथ आता किती आहे b. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार mb²/12. बरोबर आहे का. म्हणजे रेक्टँग्युलर प्लेट असेल ज्याची लेंथ आणि ब्रेड्थ तुम्हाला माहिती आहे l आणि b, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ऍक्सिस कसा आहे पासिंग थ्रू सेंटर आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. लक्षात ठेवा. सोपा आहे. ट्रिक सांगा मी तुम्हाला. असा रॉडचे पण फॉर्म्युला आपण म्हणजे सिलिंडरचे फॉर्म्युला तसेच तयार करतात आपण. डिस्क आणि रॉड असं कॉम्बिनेशन करून, बरोबर ना. तसं हे कॉम्प्रेस केलं की रॉड, असं कॉम्प्रेस केला की रॉडचे 2 फॉर्म्युले यूज केले, ऍडिशन केली, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर प्लेट मिळाली अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन. हे तर कळलं सर्वांना. ठीक आहे. आता समजा हा स्क्वेअर प्लेट असेल तर एल आणि बी काय असणार सेम असणार. मला स्क्वेअर प्लेट म्हणलं मी. सपोज दिस इज अ स्क्वेअर प्लेट. तर हे डिस्टन्स सुद्धा ए आलं आणि हे डिस्टन्स सुद्धा ए आलं तर सांगितल्याप्रमाणे म्हणजे इथे काय ना एल म्हणजे पण ए आणि हा म्हणजे पण काय ए, म्हणजे हा ma² आणि हा काय आला ma². हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ही स्क्वेअर प्लेट कशी आहे मात्र अशा लक्षात घ्या.
अशी आहे आणि ऍक्सिस मात्र असा आहे. तिरकी काढली आपण परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे बरोबर ना. त्याचा फॉर्म्युला काय आला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस प्लेट स्क्वेअर प्लेट इज किती आहे ma²/6. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्क्वेअर प्लेट अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज ma²/6. आता तुम्हाला विचारलं काय वन कॉर्नर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हटले का बरोबर सोपं आहे. माहित आहे हा सेंटर ऑफ मास आहे बॉडीचा. आता वन कॉर्नर म्हणजे कुठला पण घ्या तुम्ही. हा कॉर्नर घेतला तरी चालतं. वन कॉर्नर आणि परपेंडिक्युलर टू प्लेन आहे म्हणजे असा ऍक्सिस आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हे डिस्टन्स फक्त माहिती आहे पाहिजे. हे डिस्टन्स किती असणार हे डिस्टन्स म्हणजे स्क्वेअरचा हाफ डायगोनल किती असतो इथंच पाहिजे. असं सोडून बसायचं नाही एक्झामला. स्क्वेअर प्लेट आहे साइड एल आहे तर डायगोनल किती असतो √2l. त्याचा हाफ किती आलं l अपॉन √2. हा हाफ डायगोनल किती असतो l अपॉन √2. हे डिस्टन्स किती आहे l अपॉन √2 आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस आहे. मग इथं मी हा IO म्हणतो हा IC म्हणतो. सो IO इज इक्वल टू IC प्लस ma². IC किती आहे ma²/12 प्लस m h किती आहे आता सांगितलं तुम्ही l अपॉन √2 l अपॉन √2. ह्याचा स्क्वेअर किती आला l² अपॉन 2. किती आन्सर येतं बघा. हे इथे l च्या ऐवजी येणार ना साइड आपण a घेतले नोटेशन. हा 6 येणार ना. हा 6 आहे. किती आला बघा 2ma² + 6ma². हा 8ma²/12 म्हणजे 2/3. कळलं का लिहून घ्या. फॉर्म्युले बोर्डला नाही आहेत. Moment of inertia of square plate about axis passing through center and perpendicular to its plane is ml²/6 म्हणजेच ma²/6 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता कोणी सांगायचं मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायगोनल काय काय करून सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायगोनल ऑफ द स्क्वेअर प्लेट हे पहिला लिहून घ्या नंतर बघूया. त्याचा झालं तुम्ही विचार करा डायगोनल साठी फॉर्म्युला काय mi about diagonal of the square plate. ma²/12 बघूया बरोबर आहे. डायग्राम झाली का लिहून जरा समोरचा आता लक्ष द्या. अबाउट डायगोनल काढायचा आहे. सगळे फॉर्म्युले तुम्हाला सांगतो मी. एक फॉर्म्युला तर आपल्याला माहित झाला की ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर किंवा हा डायगोनल जोडतो मी. दिस इज द फर्स्ट डायगोनल and this is the second diagonal. Axis passing through center and perpendicular to the plane. हा perpendicular axis आहे. ह्यासाठी फॉर्म्युला काय आला यस ma²/6 ना 6. आता लक्ष द्या. समजा
मी दोन डायगोनल ऍक्सिस घेतला म्हणजे हा एक ऍक्सिस कन्सिडर केला मी डायगोनल इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि हा एक डायगोनल घेतला हे डायगोनल एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत की नाही सांगा मला हे दोन डायगोनल एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत का नाही थोडं स्क्वेअर प्लेट इमॅजिन करायची स्क्वेअर प्लेट आहे हे डायगोनल असे असणार ना आणि म्हटला सेंट्रल ऍक्सिस कसा आहे हा म्हणजे दोन ऍक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत इन द सेम प्लेन तिसरा ऍक्सिस कसा आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन जे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस यूज करू शकतो मग प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस यूज करायचा फॉर्म्युला काय येणार IZ is equal to Ix plus Iy लिहू नका लक्षात द्या Ix म्हणजे एका डायगोनल साठी Iy म्हणजे दुसऱ्या डायगोनल साठी मग हा डायगोनल प्लेटला इक्वली डिवाइड करतो हा डायगोनल पण प्लेटला इक्वली डिवाइड करतो मग दोन्ही डायगोनल साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असणार कुठल्याही डायमीटर साठी कसा सेम असतो सो डायगोनल साठी सेम असणार म्हणजे Ix आणि Iz दोन्ही पण सेम असेल तर मी याला ID म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायगोनल तर 2 टाइम्स आला Ix plus Iy ID plus ID 2ID ठीक आहे सो व्हाट इज ID Iz by 2 Iz किती आहे डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती आला ms स्क्वेअर बाय 10 याचं बरोबर हां तर याच्यासाठी फॉर्म्युला येणार लक्षात ठेवायचा तुम्ही लक्षातच ठेवायचं ms स्क्वेअर बाय 12 हा फॉर्म्युला येणार ma स्क्वेअर बाय 12 आता लक्षात ठेवा आणखी एक ट्विस्ट स्ट्रेट डायगोनल साठी हा फॉर्म्युला आहे प्लेट साठी स्क्वेअर प्लेट हा डायगोनल साठी आहे हा सेंट्रल ऍक्सिस साठी आहे समजा मी असा फॉर्म्युला घेतला तर असा ऍक्सिस घेतला तर कसा असा तर सेंट्रल फॉर्म्युला काय ना लेवल 2 असा एखादा क्वेश्चन असेल सेंटर मधून चाललाय पण डायगोनल नाही आहे हा इक्वली डिवाइड केला गेला समोरा प्लेटला केलाय ना बघा इथे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं इकडे आहे इकडच्या प्लेटचं आणि इथे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं इकडे आहे म्हणजे इक्वली डिवाइड झाली की नाही मग जो ऍक्सिस त्या प्लेटच्या प्लेन मधून जातो आणि प्लेटला इक्वली डिवाइड करतो त्या सगळ्यांसाठी फॉर्म्युला सेम येणार काय ना काय आलं का असा ऍक्सिस इकडे पण मी घेऊ शकतो ना जो याला परपेंडिक्युलर असणार त्याला पण परपेंडिक्युलर ऍक्सिसचा प्रिन्सिपल आपण यूज करू शकतो तुम्ही लक्षात ठेवायचं स्क्वेअर प्लेटच्या प्लेन मध्ये कुठला पण ऍक्सिस सेंटर मधून जाऊ दे जो इक्वली डिवाइड करतो प्लेटला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे ma स्क्वेअर क्लिअर झालं का हे डायग्राम नोट करून घ्या त्याचा फॉर्म्युला सांगा बघा पटकन 2 मिनिटं बघून सांगा फक्त तुम्हाला स्क्वेअर प्लेट आहे आणि असा एक्स ऑफ रोटेशन इक्वली डिवाइड केला ना त्याचा काय नाव याचा काय नाव याचा आलं का सेंटर मधून कुठली लाईन असेल त्या प्लेन मध्ये तो फॉर्म्युला फिक्स आहे ma स्क्वेअर बाय 12 रेक्टँग्युलर प्लेट आणि स्क्वेअर प्लेटचे फॉर्म्युले तर तुम्हाला कळाले लेवल 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन कुठला आहे पॉइंट ऑब्जेक्ट ऑफ मास 2.5 ह्याच्यावरच आहे ना सेंटर ऑफ मास आहे ना हे नसतील तर आपण सोडूया
2 पॉइंट ऑब्जेक्ट्स का, ठीक है, ठीक है. क्वेश्चन काय बघा, 2 पॉइंट ऑब्जेक्ट्स, 2-3 क्वेश्चन स्किप केलेले आहेत. 2 पॉइंट ऑब्जेक्ट्स ऑफ मासेस किती आहे, 1.5 ग्रॅम and 2.5 ग्रॅम respectively at the distance of 16 centimeter from the center of gravity. Respectively are at the distance of 16 centimeter apart. The center of gravity is at a distance of x from the object of mass 1.5 gram. Simple आहे. क्वेश्चन चं मीनिंग काय, दोन बॉडी दिलेत. मला सांगितलं प्रॉब्लेम बघा. टू बॉडी प्रॉब्लेम आहे. फर्स्ट बॉडी किती मास आहे फर्स्ट बॉडीचं 1.5, म्हणजे हे 1.5 आहे. दुसरं किती आहे 2.5 आहे. ठीक आहे. दोन्ही डिस्टन्स किती आहे 16 सेंटीमीटर ना, 16 सेंटीमीटर म्हणजे हे d दिलेलं आहे 16 सेंटीमीटर, d इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. आणि काय विचारलंय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज ॲट अ डिस्टन्स ऑफ x फ्रॉम 1.5 ग्रॅम, बरोबर आहे ना. आणि हे x काढायचं आहे. मगाशीच तुम्ही फॉर्म्युला सांगितला, पहिल्या बॉडीपासून सेंटर ऑफ मास डिस्टन्स काढायचं असेल तर दुसऱ्या बॉडीचं मास न्यूमरेटर मध्ये असतं. म्हणजे x चा फॉर्म्युला काय आहे, m2d अपॉन m1 प्लस m2. किती आन्सर, आन्सर 10 सेंटीमीटर. जे आन्सर तुमचे आलेत ना ते डिस्कस करायचे नाही, जे आले ते डिस्कस करूया. हां, क्वेश्चन नंबर किती आहे हा, क्वेश्चन नंबर 166 आन्सर येतं ए 10 सेंटीमीटर. 167 सी, समजले का सर्वांना, हे पटलंय का, बरं ना. इंटरनल फोर्स असेल तर सेंटर ऑफ मास मूव्ह होत नाही. काय वाटण देऊ दे, 100 जर नाचत असले तिथे बोटेवर तरी पण चेंज होणार नाही, कारण ती इंटरनल एनर्जी ना, त्याला सगळं आपण सिस्टीम मध्ये घेणार आहे. तिसरा माणूस त्या बोर्डच्या खाली पाण्यामध्ये उभारलाय आणि त्यानं बोटला धक्का दिला तर मात्र सेंटर ऑफ मास मूव्ह, कारण सगळी सिस्टीम मध्ये होणार ना, कळलं का. इंटरनल फोर्स असेल तर सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होणार नाही आहे. सो आन्सर येतं थर्ड. 168 आता सांगितलं की तसंच कन्सेप्ट यूज करायचं आहे. विचारून बरोबर त्याच्यावरच टेस्ट आहे, बघूया आपण. लक्ष द्या, 168 ना क्वेश्चन करा. 2 particles of masses m1 m2 are separated by distance of d when moment of inertia of the system about an axis passing through center of mass and perpendicular to line joining is. किती सिंपल आहे. 2 masses are placed at distance of काय म्हणलंय d ना, डिस्टन्स d आहे. हे मास किती आहे m1, दुसरा मास किती आहे m2. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास कुठे आहे, समजा इथं आहे फॉर एक्झाम्पल. हां, सेंटर ऑफ मास असं असेल, हे डिस्टन्स समजा मी r1 घेतो, हे डिस्टन्स काय घेतो r2 घेतो. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम, पॉइंट मास आहे ना हे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. हां, म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं ना. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर. हे काय ना, सिस्टमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा ना अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. फक्त r1 r2 दिलेलं नाही आहे. आता तर फॉर्म्युला करायचा कुठला, r1 म्हणजेच काय m2 d अपॉन m प्लस m आणि हा काय m1 d अपॉन m1 प्लस m. झालं, काय करायचं कळलं का, आले बुकले आणायचं तुला. आपला माहिती आहे फिजिक्सचं लेक्चर आहे, काय वाटलं मॅथ्स पण येणार नाही. मला कॉन्फिडन्स आहे माझ्यावर. लेवल 2 च्या क्वेश्चनला तर किमान बुकलेट लागतं समोर. लिहून घ्या पटकन.
क्वेश्चन. हा 168 चा आन्सर आला का? काय आलं? सोडवा की. मला फॉर्म्युला कुठं करायचं सोडवा ना. हे M1 आणि हे काय आहे? तर M2D अपॉन M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा M2 आहे तसा ना. R2 चा फॉर्म्युला आहे M1D अपॉन M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास आपल्याला माहिती आहे, तीच कन्सेप्ट इथे यूज केलेली आहे. हे सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला आन्सर मिळणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम. काय तर आन्सर? हा M1 आहे ना. चला हा आत घेतला की M1 स्क्वेअर येणार. D स्क्वेअर डिनॉमिनेटरला स्क्वेअर येत नाही का मग? नाही सर, स्क्वेअर येतो. डी स्क्वेअर बाय M1 प्लस M2 होल स्क्वेअर कॉमन काढलं तर M1 प्लस M2 स्क्वेअर. हा M2 आहे तो बाहेर घेतला ना स्क्वेअर, म्हणजे M1 इंटू M2 स्क्वेअर बरोबर आहे प्लस M2 इंटू M1 स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार? D अपॉन M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर राहणार ना. एका ब्रॅकेटमध्ये येणार. सिम्प्लिफाय होत नाही का बघ? क्वेश्चन मध्ये आणि काय होतं सर. होते ना? M1 M2 कॉमन काढायचं फर्स्ट. कशातून? यातून. हा M1 M2 कॉमन काढला. तर खालच्याशी एक कट होणार. M1 M2 कॉमन काढला तिथे M2 प्लस M1 राहणार. M2 प्लस M1 एक ब्रॅकेट कॅन्सल होणार. म्हणजे M1 M2 राहतो ना आपला की M1 M2 इंटू D स्क्वेअर अपॉन M1 प्लस M2 बरोबर आहे की? यातून काय होणार? M1 M2 कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये उरणार M1 प्लस M2 बरोबर आहे. आणि इंटू ला काय आहे? D अपॉन D स्क्वेअर लिहितोय तुम्ही आणि हा ब्रॅकेट सेपरेट लिहितो M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा ब्रॅकेट गेट्स कॅन्सल म्हणजे M1 M2 इंटू D स्क्वेअर अपॉन M1 प्लस M2. आन्सर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सर्वांना आलं पाहिजे. बरोबरच्या सिनॉप्सिस मध्ये आपण डिस्कस केलेला आहे. ऑप्शन बी. सेकंड बरोबर आहे. हे सर्वांना आलंच पाहिजे कारण आपण डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहे. शिफ्ट इन सेंटर ऑफ मास कसा काढायचा. सो क्वेश्चन नंबर किती आहे तो? तर सेकंड. नेक्स्ट एल शेपचं काढलंय का? ओके. क्वेश्चन नंबर 170 आहे ना. Locate the coordinates of the center of mass of the L shown in the figure. Assume that mass is uniformly distributed in the letter. The various dimensions are shown. Diagram तुम्हाला dimensions दिले आहेत. तर आपण इथे कन्सिडर करूया आपण डायग्राम. असा L शेप दिलेला आहे. ओके. कोऑर्डिनेट्स दिलेले महत्त्वाचे आहेत. कोऑर्डिनेट्स काय काय दिले बघा. हाईट किती दिले? 10 सेंटीमीटर ही हाईट आहे. ओके. त्यानंतर बॉटम किती दिला आहे? 8 सेंटीमीटर हा टोटल बेस आहे इथपर्यंत. ठीक आहे. हा 8 सेंटीमीटर आहे. हे किती दिले सांगा बघा इथपर्यंत? 1.5 सेंटीमीटर. 1.5 आहे. हे डायग्राम थोडीशी मोठी करतो मी. हे 10 सेंटीमीटर आहे आणि हे 8 सेंटीमीटर आहे. टोटल 8 सेंटीमीटर आहे. हे डिस्टन्स किती म्हणला? 1.5 सेंटीमीटर. मग हे किती उरलं सांगा बघा? 6.5 सेंटीमीटर. टोटल 8 आहे ना. तर 6.5 सेंटीमीटर. सगळे डायमेन्शन्स आपल्या याच्यावर काढतात. आणि काय दिले बघा? 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर हे दिले का? येस. हे 2 सेंटीमीटर आहे. हे 2 सेंटीमीटर असेल तर इथून वर 8 असेल.
ठीक आहे. आता तुम्ही हा ब्लॉक कसाही डिवाइड करा, सेंटर ऑफ मासवर काय फरक पडणार नाहीये. हा म्हणजे डिफ्रॅगमेंटेशन करायचं ना आपल्याला, स्प्लिटिंग करायचं. कसं करा, मी काय करतो, समजा हा टोटल व्हर्टिकल जो आहे तो एक मानतो, हा फर्स्ट ब्लॉक, आणि हा तो सेकंड मानतो. डिस्टन्सेस कुठनं मेजर केले, इथनं मेजर केले. सो दिस इज टेकन ॲज ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. हा म्हणजे हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस. मास कसं काढायचं, मास सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन ए. हा सो मास इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. हा सो m1 इज इक्वल टू सिग्मा इंटू m1 म्हणजे फर्स्ट, त्याचा एरिया किती आहे 10 इंटू 1.5 म्हणजे 15. सो 15 इंटू सिग्मा, अगदी बरोबर आहे. आणि m2 किती येणार, त्याचा एरिया किती बघा 6.5 इंटू 2 13 सिग्मा. ओके सो 13 सिग्मा, सिग्मा इंटू 13 m1 m2 चं मिळालं मला. आता काय करायचं, x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. सो x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 x1 15 सिग्मा इंटू x1 प्लस m2 x2 किती, m2 13 सिग्मा इंटू x2 अपॉन m1 प्लस m2 16 प्लस 13 किती 28 ना. आता सिग्मा बघा m1 x1 ची व्हॅल्यू किती आहे, फर्स्ट जो ब्लॉक आहे त्याचा x कोऑर्डिनेट बरोबर याचा मिडल पॉइंट घ्यायचा, तो इथे येणार. हा किती आहे टोटल 1.5, त्याचा निम्मा किती येणार 0.75 x कोऑर्डिनेट येणार. कळतं का, x कोऑर्डिनेट म्हणजे x ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वर आहे याचा सेंटर ऑफ मास. याचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, इथं आहे. किती डिस्टन्स वर आहे इकडे ह्या साइडला, तर एवढ्या डिस्टन्स वर आहे 0.75. कळतं आहे, x कोऑर्डिनेट 0.75. आणि ह्याचा x कोऑर्डिनेट कुठे आहे, तर याचा सेंटर ऑफ मास इथं असेल बरोबर याच्यामध्ये, तर तो इथून किती डिस्टन्स वर आहे, तर ऑलरेडी हे 1.5 आहे आणि 6.5 च्या निम्मा 6.5 च्या निम्मा किती, किंवा हे घ्या ना डायरेक्ट टोटल 8 च्या निम्माने. इथंच ह्या ब्लॉकचा सेंटर ऑफ मास आहे की नाही, मग हा 0 पासून ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आहे, तर हा 3.25 आहे याच्या निम्मा ना 3.25. पण ऑलरेडी हे किती आहे 1.5. किती येतं बघा, हे 1.5 प्लस 3.25. इथंच तुमचा चुकू शकतं हे एक्स कोऑर्डिनेट घेताना. हे कळलं का, म्हणजे ही जी प्लेट आहे ह्या प्लेटला मी रिप्लेस केलं एका सिंगल पार्टिकलनं. तो पार्टिकल कुठे असणार, तर ह्या दोन्हीचे सेंटर ऑफ मासला इथं असणार. हा पार्टिकल किती डिस्टन्सवर आहे ओरिजिन पासून, तर इथून एवढा डिस्टन्सवर आहे. म्हणजे किती 1.5 प्लस एवढं, हे किती आहे याच्या निम्मा आहे ना 3.25. म्हणजे किती आले 4.75. 4.75 हे 4.75 आणि हे सिम्प्लिफाय करायचं. तुमचं चुकलं असणार 100%. गॅरंटी. हेच तुम्ही असं घेतलं असतं, हा ब्लॉक एक ह्याच्या वरचा वेगळा असं घेतला असता, ह्याच्या वरचा वेगळा इथं असं असं तोडलेला, तर मात्र याचा एक्स कोऑर्डिनेट काय येणार 4 येणार. तर ह्याचा मात्र बदलणार. याचा काय कसा घ्यायचा, याच्या वरचा जो सेंटर असेल त्याचं डिस्टन्स घ्यायचं. सोपा आहे, पण कोऑर्डिनेट थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. व्हॅल्यू काय आहे, आन्सर येतो बरोबर. येतं आन्सर, सेकंड येतं ना. आणि कोणता क्वेश्चन, क्वेश्चन नंबर किती आहे 18 सगळा 170 ना. नेक्स्ट क्वेश्चन ऑप्शन सी बरोबर आहे, ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट 172 ऑप्शन लास्ट बरोबर आहे. 0 दिसते म्हणून सगळीकडे लिहायचं नाही ना, बऱ्यापैकी असतं तसं. 173 ऑप्शन बी एक्सप्लेन करायचं असेल सांगा मला. ऑप्शन बी बरोबर आहे. 174 ऑप्शन ए बरोबर आहे. 175 क्वेश्चन काय बघा,
5 masses 176 आहे ना तो का 5 आहे तो 5 आहे. 5 आहे ओके 5 masses are placed in the plane as shown in figure the coordinates of the center of mass are nearest to this ना काय आहे आन्सर 1.1 आणि 1.3 बरोबर आहे नेक्स्ट 16 मी एका व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन केलं बघा हे. D. तुम्ही व्हिडिओ जे पाठवतो ना अगदी केअरफुली वॉच करायचे म्हणजे शॉर्ट नोट्स काढायचे हां लाईटली घ्यायचं नाही कुठला पिक्चर चालू आहे न आवडता पिक्चर चालू आहे मला विलन समजायचं नाही हां हेच म्हणजे हे डेरिव्हेशन्स आपण डिराईव्ह केलं म्हणून सांगितलं मी हा क्वेश्चन बघितला की पटकन आन्सर आला पाहिजे पटकन आन्सर आला पाहिजे आता मला सांगा मला एक सिंपल कन्सेप्ट विचारतो बघूया हा चॉक आहे हा एक चॉक आहे दोन्ही मी थ्रो केले असे हा 25 मीटर पर स्क्वेअर टाकला आणि हा 20 मीटर पर सेकंड टाकला हा दे आर थ्रोन इन द स्पेस दे आर मूव्हिंग इन द स्पेस लाईक दिस याचा स्पीड जास्त आहे ना असा नंतर काय व्हायला हा वर गेला हा खाली आला जाता हा वरून परत खाली आला असा अशी मोशन आहे तर सेंटर ऑफ मास ॲक्सेलरेशन किती असेल तुम्हाला विचारतो व्हॉट इज ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास फ्रीली फॉलिंग बॉडीज आहेत पहिल्या बॉडीचं ॲक्सेलरेशन किती असणार जी बॉडी थ्रो केली ना स्पेस मध्ये इट इज मूव्हिंग इन द स्पेस अंडर ग्रॅव्हिटी बॉडी अशी फेकली मी इट इज मूव्हिंग इन द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी त्याचं ॲक्सेलरेशन किती असतं जी असतं ना मग दोन्ही बॉडीचं ॲक्सेलरेशन सेम आहे पण याच्यामध्ये सेंटर ऑफ मास ॲक्सेलरेशन किती असणार तर डेफिनेटली जीच असणार किती ठेवायचं तुम्ही फॉर्म्युला वापरला ना ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मासचा कुठला m1a1 प्लस m2a2 अपॉन m1 प्लस m2 आन्सर सेमच येणार तुमचं जीच येणार कळलं का m1g प्लस m2g अपॉन m1 प्लस m2 फॉर्म्युला वापरला तर आन्सर काय येणार शेवटी g येणार मास प्रोडक्ट केल्यानंतर क्लियर झालं सो ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू g फॉर द टू फ्रीली फॉलिंग बॉडीज तेच तुम्ही कुठं वापरता तुम्हाला फक्त मी विचारलं की मॅग्निट्यूड किती आहे तर जीच येणार ना तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचे वेक्टर फॉर्ममध्ये यूज करायचे तर ते मायनस घ्यायचं जिथे यूज करायचे असतील तिथं हां साइन कन्व्हेन्शन फक्त जर तू वापरला तर ते मायनस येणार अदरवाईज ॲक्सेलरेशन 9.8 येतं की पण ॲक्सेलरेशन मायनस 9.8 कधी म्हणत नाही आहे ॲक्सेलरेशन आपण 9.8 घेतो ठीक आहे ओके नेक्स्ट कोणता क्वेश्चन आहे dog weighing 5 kg is standing up. आता हा क्वेश्चन मी सिनॉप्सिस घेतला ना परवा कुठला प्लेटचा प्लेट मूव्हिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन त्या मेथडनं सोडवायचं आणि थोडासा विचार करावा लागेल तुम्हाला मी सॉल्व करून दाखवतो लक्षात अ डॉग वेईंग 5 kg कालचा सिनॉप्सिस सगळ्यांना आठवला पाहिजे अ डॉग वेईंग 5 kg स्टँडिंग ऑन द फ्लॅट बोट वही फ्लॅट बोट आहे फ्लॅट बोट म्हणजे काय प्लेट आहे ठीक आहे फ्लॅट बोट सो दॅट इट इज 10 सेंटीमीटर फ्रॉम द शोर म्हणजे किनाऱ्यापासून ही बोट किती डिस्टन्सवर आहे 10 मीटर आहे का 10 मीटर डॉग आपला क्वेश्चन वाचूया पूर्ण डॉग वेइंग 5 kg स्टँडिंग ऑन द फ्लॅट बोट सो दॅट इट इज 10 मीटर फ्रॉम द शोर द डॉग वॉक्स 4 मीटर ऑन द बोट टुवर्ड्स द शोर म्हणजे समजा इथं डॉग आहे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं ना असं आहे पर्सन स्टँडिंग ऑन द बोट ॲट द वन एंड हा इकडे चालत आला हा इकडे चालत आला तर बोटची डिस्प्लेसमेंट किती होणार बोटची डिस्प्लेसमेंट 0 सेंटर ऑफ मासची डिस्प्लेसमेंट 0 आहे बोट बॅक साइडला जाणार नाही एक्सचा फॉर्म्युला काढला होता परवा किती आलता मास ऑफ मॅन इनटू डी ना आपण m1 प्लस m2 डी म्हणजे लेंथ घेतला आपण इनटू एल स्मॉल m इनटू एल आपण m1 प्लस m2 घेतला ना फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉय विचारलं याचं मास वर कॅपिटल M इनटू एल अपॉन m1 प्लस m2 ते डेरिव्हेशन सगळे आठवले पाहिजे ती कन्सेप्ट आठवली पाहिजे तर हा क्वेश्चन सोपा वाटणार अदरवाईज हा क्वेश्चन खूप अवघड आहे डायरेक्ट कोणाला सुटणार नाही क्वेश्चन हा कन्सेप्ट माहिती असेल तर सुटणार ठीक आहे आता हा 10 मीटरवर आहे पुढे काय म्हणलं The dog walks 4 meter on the boat. हा 4 मीटर इकडे येतोय आपण कन्सिडर करू ना बोटच 4 मीटरचे आहे आपण कन्सेप्ट कशी स्टडी केले तो इकडच्या एंडला येतो असं म्हणतात तर मी बोटच 4 मीटरची घेतो बोटची तुम्हाला डिस्टन्स दिले का लेंथ दिले का मी 4 मीटर घेतो ना 4 मीटरची बोट आहे म्हणजे 4 मीटर डॉग जर इकडे येत असेल तर तो बोटच्या इकडच्या एंडला आला ना हा का 4 मीटर सुरुवातीला 10 मीटर आहे हे डिस्टन्स किती आहे सुरुवातीला 10 मीटर आहे तो 4 मीटरने इकडे येतो असं म्हणलेलं आहे पुढे काय विचारतो
The boat weighing 20 kg, बोटचं मास दिलं आहे 20 kg, बॉयचं मास दिलं आहे 5 kg, small m 5 kg आहे, capital M 20 kg आहे. And one can assume that there is no friction between boat and water. Nil frictional force नाही आहे. How far the dog from the shore at the end of this time? Dog किती डिस्टन्स वर असेल असं विचारलेलं आहे. हा म्हणजे हा डॉग इथं 4 मीटर इकडे आला बोटवर, तर आता तो ह्या शोर पासून किती डिस्टन्सवर असेल, तर तुम्हाला काय आठवलं पाहिजे, सुरुवातीला डिस्टन्स किती आहे 10 मीटर आहे. आपण कन्सेप्ट कशी घेतली की बोट ही किनाऱ्यावर होती, बरोबर, पर्सन इथं बांधलेला होता, तो जेव्हा इकडे पोहोचतो तेव्हा बोट एक्स न मागे जाते. हा बोट एक्स न मागे जाते, बरोबर आहे, पण हा बोट एक्स न मागे गेली तर तो हा इकडे आलेला असणार आहे ना, बोट एक्स न मागे गेली तर हा डॉग कुठे आलेला असणार, इथं आलेला असणार आहे. मग आता मी इथे विचारलं ह्या केसमध्ये व्हॉट इज डिस्टन्स ऑफ डॉग फ्रॉम द शोर, किती येणार एक्स, एक्स आलं ना. मग आता हे ऑलरेडी 10 मीटर आहे आणि बोट परत मागे चालले, म्हणजे एक्स मागे गेले, म्हणजे 10 प्लस एक्स तेवढ्या डिस्टन्सवर डॉग असणार. कळलं का, कळते का बघा. ऑलरेडी डिस्टन्स किती आहे, ह्या डॉगचं किती आहे, नाही हा पण हा 10 ला आहे, ठीक आहे. आणि आता काय होणार, बोटचा जो हा पार्ट असेल तो इकडे येणार ना, तो मागे येणार. आन्सर तुम्हाला दिलेलं आहे 16/5 दिलं आहे, 6.8 नाही. आता काय करायला पाहिजे, ह्याची मला डिस्प्लेसमेंट एक्स किती सांगा मला. व्हॉट इज एक्स, डिस्प्लेसमेंट ऑफ द बोट इन द बॅकवर्ड डायरेक्शन किती होणार, डिस्प्लेसमेंट ऑफ बोट ह्यामध्ये आपण बोट काढला ना, स्मॉल एम 5 into 4 upon 25. हां किती दिलं आहे, 4/5 20 upon 24/5. ठीक आहे, आता लक्षात. What is the displacement of dog with respect to ground? ग्राउंडच्या रिस्पेक्टिव्हली डॉग किती डिस्टन्स इकडे आलाय, म्हणजे दुसरी व्हॅल्यू डॉगची डिस्प्लेसमेंट. डॉग इकडे आला ना, डॉग ह्या साइडला आलाय. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ऑफ डॉग, हां कॅपिटल एम 20 अपॉन 20 into 4 upon 25 किती आहे 80 upon 25. हां लक्षात द्या 80 upon 25. आता डॉग ग्राउंडच्या रिस्पेक्टिव्हली इकडे एवढा डिस्टन्स ना आलाय, पण ऑलरेडी किती होता 10 मध्ये, 10 मधून हे काय करायला पाहिजे मायनस. सुरुवातीला तो 10 मीटर होता ना, 10 मीटरवर तो इकडे आलाय, थोडा तो पुढे आला, तो बोट मागे गेले बरोबर आहे, पण हा पुढे आलाय की नाही, मग याची डिस्प्लेसमेंट काय करायला पाहिजे मायनस करायला पाहिजे, म्हणजे 10 मधून मॅनची डिस्प्लेसमेंट मायनस करायला पाहिजे. बघा आन्सर का 6.8. म्हणजे तसा क्वेश्चन रेग्युलर डेरिव्हेशन नुसार सोडवला तर खूप अवघड आहे, खूप म्हणजे खूप अवघड आहे, इझिली सुटत नाही आहे. पण तुम्हाला ती कन्सेप्ट माहित असेल तर लगेच सुटणार, फॉर्म्युला माहित असेल तर लगेच सुटणार. 10 मीटर आहे तर बोटच्या फर्स्ट एंड पर्यंत असणार. नाही नाही, डॉग इज ॲट अ डिस्टन्स ऑफ असं म्हणलंय, डॉग इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द शोर. डॉग जिथं उभारलाय, समजा डॉग ऑलरेडी इथं उभारला असेल त्याचा डिस्टन्स देते, तिथून पुढे तो चाललाय. डॉग एंडला पाहिजे असं काही नाही, कुठं पण असू शकतो. हा जो पर्सन आहे तो ऑलरेडी 10 मीटरवर आहे, तो इकडे समजा मूव्ह आला तर बोट मागे जाणार, पण हा पुढे येणार. डिस्प्लेसमेंट ऑफ द डॉग विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड चा फॉर्म्युला आहे D इज इक्वल टू कॅपिटल M इंटू स्मॉल d अपॉन M प्लस M. कॅपिटल M म्हणजे काय, मास ऑफ द बोट असणार आहे, स्मॉल m म्हणजे मास ऑफ द डॉग असणार आहे, आणि D म्हणजे काय असणार आहे, D म्हणजे लेंथ, D च्या ऐवजी आपण L घेतोय, लेंथ ऑफ द बोट, लेंथ ऑफ द बोट. डॉग एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, तेवढीच लेंथ आपण घेतली बोटची 4 मीटर. हे पण कन्सिडर केले कारण बोटची लेंथच दिलेली आहे. जिथे ऍक्च्युअली हे जे असणार आहे L, दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ मॅन विथ रिस्पेक्ट टू बोट आहे, बोटच्या रिस्पेक्टिव्हली. बोटवर तो 4 मीटरवर चालला आहे, बोटवर 4 मीटर तो ट्रॅव्हल झाला आहे. हां 10 मधून मायनस करायचं आहे.
So net distance of the dog from the shore is equal to 10 minus this. हे काय काढलं आपण डिस्प्लेसमेंट ऑफ द डॉग विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड काढलं. ग्राउंडच्या रिस्पेक्ट तो डिस्प्ले झाला तिकडं, तो 10 मध्ये मायनस करणार आहे. समजलं कन्सेप्ट समजली का? हां हे मायनस करायचं. डिस्प्लेसमेंट ऑफ डॉग विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड विथ रिस्पेक्ट टू शोर. डिस्प्लेसमेंट त्या साईडला व्हायला लागले म्हणजे कमी होणार. डिस्प्लेसमेंट अशी झाली असते उलटी, डॉग इकडे चालला उलटा तर मात्र ते ऍड झालं असतं.